नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करूया या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इयत्ता 5वी बघा द्वितीय सत्र परीक्षा 2024-25 मराठी या विषयाची आपण ही प्रश्नपत्रिका बघणार आहोत. तर बघा, गुण 40 आहेत. ही प्रश्नपत्रिका 2024-25ची आहे. तर बघा, पहिला प्रश्न, खालील उत्तरा वाचून प्रत्येक प्रश्नांची उत्तरे द्या. बघा, उत्तरा दिलेला आहे. त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे ते आपल्या चॅनलवर पाहायला भेटणार आहेत. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा, पहिला प्रश्न, लेखिकेच्या घरी स्वयंपाकासाठी कशापासून बनवलेली भांडी असायची? तर बघा, पहिलीच ओळ आहे, तर मातीची भांडी असायची. बघा, उत्तर दिलेलं आहे. आणि दुसरा बघा, उतार्यात मातीपासून बनवलेल्या कोणकोणत्या भांड्याचा उल्लेख केलेला आहे? तर बघा, मोगा, डेरा, घट, तरळ, टिंगाणी, गाडगी. तर बघा, हे उत्तर आहे. तर खेळण्यासाठी मातीपासून कोणकोणती खेळणी बनवली जायची? तर बघा, खेळायला बुंडुकली, पुजायला बैल आणि गणपती, मुखवटे, नक्षीची कमान, असली बरीच खेळणी बनवली जायची. तर बघा, चौथा प्रश्न, तुम्हाला माहीत असलेल्या मातीच्या इतर वस्तू लिहा. बघा, मातीचा माठ, पंती, कुंड्या, मातीचे पेले. तर ही आहेत. त्यातील बघा, खालील कविता वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यातील पहिला प्रश्न बघा, पुस्तकात कोण गुणगुणतात? तर बघा, निर्झर. तर बघा, निर्झर गुणगुणतात. त्यातील दुसरा बघा, कोणाची दुनिया न्यारी आहे? तर पुस्तकाची दुनिया न्यारी आहे. तुमचे पाठ्यपुस्तक चांगल्या अवस्थेत राहावे यासाठी कोणती काळजी घ्याल? तर बघा, पाठ्यपुस्तक चांगल्या अवस्थेत राहण्यासाठी त्याला व्यवस्थित तर बघा, वेस्टर्न कव्हर घालून त्यावर काहीही गिरवणार नाही, पाणी दुमडणार नाही आणि पुस्तके ओले होणार नाही याची काळजी घेऊ. तर त्यातील प्रश्न दुसरा बघा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न बघा, रात्री कोण फिरते? तर निश्चर प्राणी. तर बघा, त्यातील दुसरा प्रश्न बघा, वाहनातून निघणाऱ्या धुराने कोणते प्रदूषण होते? तर बघा, वाहनातून निघणाऱ्या धुराने हवेचे प्रदूषण होते. त्यातील बघा, शाहू महाराजांनी दौरा केलेल्या तालुक्यांची नावे. बघा, पहिला पन्हाळा, गगनबावडा आणि राधानगरी. तर तिसरा बघा, बघा, खालील वाक्य कोणत्या पाठातील आहे ते कोणी कोणास म्हटले आहे ते लिहा. तर तिच्या शाळेचा खर्च मी बघतो. पाठाचे नाव आहे जिजाऊंची शिकवण. कोणी कोणास म्हटले आहे? तर शाहू महाराजांनी महाराणी ताराबाईंना म्हटले आहे. तर ही बघा, कवितेची ओळ पूर्ण करा. ओढाळ वासरू आणि बघा, टिंब सोडून या. तर राणी. त्यातील बघा, आमच्या ढोल्याला ढोलासंबंधी कोणती माहिती होती? तर बघा, ढोल हा आदिवासी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे आणि ढोलाच्या तालावर सण उत्सव अविभाज्य साजरे केले जातात आणि तो विशिष्ट लाकडापासून बनवला जातो. त्यातील प्रश्न तिसरा बघा, गटात न बसणारा शब्द ओळखून लिहा. कोणते दोन लिहायचे आहेत? बघा, ओला, गरम, मध, चावला त्यातला चांगला. त्यातला बघा, मध. दुसरा बघा, जातो, खेळतो, रमेश गातो. बघा, त्यातला रमेश. तिसरा बघा, शूर, त्याला, आम्हाला, तिचे. तर शूर. त्यातील कंसातील क्रियापदाचे योग्य रूप वापरून तयार करून वाक्य पूर्ण करा. त्यातील पहिला बघा, मी नेहमी शाळेला, कंसात दिलेला आहे जाणे, तर त्याचा जातो करायचा आहे. बघा, जातो. दुसरा, निताने गाईला चारा घालणे. तर बघा,
तर बघा, नीताने गाईला चारा घातला असं आलं पाहिजे. तर ई बघा, वचन बदला. एक पहिलं वासरूचं वासरे, शेतचं शेती शेते. तर वी बघा, विरुद्धार्थी शब्द लिहा. टवटवीत, ग्लानी आलेले. 2 बघा, दिवस रात्र. तर ऊ बघा, खालील वाक्यातील काळ ओळखा. पहिला बघा, आमचा कबड्डीचा संघ जिंकला, भूतकाळ. दुसरा बघा, सतीश आज सिनेमाला जाईल, भविष्यकाळ. तिसरा, नीता दररोज शाळेत जाते, वर्तमान काळ. ऊ बघा, खालील वाक्यातील रिकाम्या जागी कंसातील योग्य विशेषणे लिहा. तर बघा, पहिला, काल बाबांचा टिंबटिंब वाढदिवस होता, 50वा. 2, ताईने बाळाला टिंबटिंब सदरा घातला, नवीन. 3, नदीचे पाणी टिंबटिंब होते, निळे क्षार. 4 बघा, खालील सूचना फलकाचे वाचन करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. तर बघा, ही सूचना फलक दिलेला आहे, तर ती वाचून आपल्याला उत्तरे लिहायची आहेत. बघा, 1, वीज बंद निवेदन कोणी दिलेले आहे? तर वीज बंद निवेदन महावितरण कंपनीच्या हसेनगर विभागाने हे निवेदन दिले आहे. दुसरा प्रश्न बघा, त्यातील कोणत्या दिवशी वीज पुरवठा बंद करण्यात येणार आहे? तर बघा, गुरुवार दिनांक 23/2/2025 रोजी हसेनगर परिसरातील वीज पुरवठा बंद राहील. त्यातील तिसरा प्रश्न बघा, कोणत्या भागातील वीज पुरवठा बंद ठेवला जाणार आहे? तर बघा, हसेनगर विभागातील पुरवठा बंद ठेवला जाणार आहे. तर 4 बघा, वीज पुरवठा कोणत्या वेळी बंद ठेवला जाणार आहे? तर बघा, वीज पुरवठा सकाळी 10 ते 4 या वेळी बंद ठेवला जाणार आहे. बघा, खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर 8 ते 10 ओळी निबंध लिहा. लेखन करा. 1, पाणी हे जीवन. दुसरा, माझा आवडता पक्षी, माझी शाळा. 4, स्वच्छतेचे महत्त्व, माझा आवडता नेता. तर बघा, यातील दुसरा बघा, माझा आवडता पक्षी मोर, हा आपल्या चॅनलवरती निबंध आहे, तर तो तुम्ही पाहू शकता, आपला व्हिडिओ तो. तर त्यातील बघा, आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला परीक्षेसाठी शुभेच्छा देणारे पत्र लिहा किंवा खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे गोष्ट लिहा. तर तुम्हाला या दोन्हीपैकी एक लिहायचं आहे. बघा, गोष्ट बघा, एक राजा, त्याची प्रजा आळशी होती. राजा युक्ती करतो, रस्त्यावर मोठा दगड ठेवतो, दगडाखाली सोन्याची पिशवी, कोणीही उचलत नाही. एक गरीब माणूस उचलतो, त्याला सोन्याची पिशवी मिळते, तो श्रीमंत बनतो. इतर प्रजेला ते कळते, प्रजा उद्योगी बनते. आणि तात्पर्य, तर तुम्हाला या गोष्टीचे नाव लिहायचं आहे आणि शेवटीला तात्पर्य पण लिहायचं आहे. आणि पत्रलेखनसुद्धा खूप सोपे आहे. तर चला विद्यार्थ्यांनो, असा आपण इयत्ता 5वीचा आपण मराठी या विषयाचा 2024-25चा सत्र 2चा आपण पेपर बघितलेला आहे. तर या चॅनलवर नवीन असणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद.